सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होते. या पोस्टमध्ये दावा करण्यात आले की एका खासदाराच्या घरामध्ये रेड पडली. या रेडमध्ये घरातून 27 किलो सोने जप्त करण्यात आले. यासोबतच $57 मिलियन रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान या रेडमधील आकर्षण ठरले सोन्यात बनवलेली अंतर्वस्त्र आणि या अंतर्वस्त्रांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तुम्ही विचार करत असाल हे खासदार आहे तरी कोण? खरं तर सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट इराकची असल्याचा दावा करण्यात आला आहे. इराकमध्ये भ्रष्टाचाराविरोधी कारवाईत खासदार हिंद अल अब्बासी यांच्या घरातून $57 मिलियन रोख रक्कम, 27 किलो शुद्ध सोन्याचे अंतर्वस्त्र जप्त करण्यात आलं आहे आणि या दाव्यात किती सत्यता आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. सोशल मीडियावर अनेक युजर्सने दावा केला आहे की हिंद अल अब्बासी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोने आणि सोन्याची अंतर्वस्त्र जप्त करण्यात आली आहेत. सोन्याच्या अंतर्वस्त्रांचा फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. गल्फ न्यूजने 29 जून रोजी इराकी माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यात $15.5 मिलियन पेक्षा जास्त रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले. मात्र हा छापा अलिया नसीफ या खासदाराच्या घरावर टाकण्यात आला होता, हिंद अल अब्बासी यांच्या घरावर नव्हे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. हिंद अल अब्बासी यांना अटक करण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्या घरातून रोख रक्कम किंवा सोने जप्त झाल्याचे कोणतेही विश्वसनीय वृत्त उपलब्ध नाही. अलिया नसीफ आणि त्यांचा मुलगा माजी पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांचे स्टाफ प्रमुख यांना अटक करण्यात आली.